जल्लोष केला. मग या स्पर्धेबद्दल या लीग बद्दल तुम्ही 2 शब्द बोलावेत. ही लिंक आहे ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आम्ही हारलो पण वाघासारखं लढलो. आमची एक अशी इच्छा होती का आम्ही जाणार तर दुसऱ्याला घेऊन जाणार नाही तर दुसऱ्याला ठेवून तरी जाणार. म्हणजे दुसऱ्याचं आम्ही भलं पण केलं दोघांचं भलं पण केलं असं म्हणे. तर त्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटेल. निश्चित तुम्हाला पुढच्या वर्षी त्यांचा आशीर्वाद भेटेल. म्हणजे इथे तुम्ही जिंकलात मात्र बऱ्याच जणांचे वांदे झाल्यात. तर मॅच जाऊया मॅचकडे. शेवटचा मॅच इथे तर अजून एक ट्रॉफी इथे असेल. लगातार 3 षटकांसाठी देखील इथे नकुल राऊतला ट्रॉफी दिली जाते. या प्रमोदजी खंडागळे यांच्या शुभाचे 4 लगातार षटका त्याने दाखवलेत आणि निश्चित मॅच पूर्णपणे एकतर्फा केली. तर बघूया मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट सोनू बांगर. मग व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे ब्रेक सर्व मेंबर आहेत त्यांना विनंती केलं आपण थोडी शांतता बाळगायचे. कमिटी मेंबर थँक्यू सो मच योगेश. तर या ठिकाणी आपण पाहतोय या शेवटचा सामना रंगतोय मैदानावरती. तक्षशिलेबन विपक्ष डवलेपाडा इंदगाव संघ यांच्यामध्ये सामना तुम्ही पाहतायत. बिग फाईट सामना असेल. या ठिकाणी मात्र सामना सुरू होतोय. पहिला चेंडू निजाम फेकलाय ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने खेळून काढला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव कंप्लीट. सिंगल एक भेटली जाते. सलामी जोडी तुम्ही पाहतात राजेश आणि आपण पाहतोय विलास हे 2 फलंदाज आघाडीची तुम्ही पाहतात. या ठिकाणी मात्र डवलेपाडा इंदगाव संघाची जोडी तुम्ही पाहतात. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पंकजला तुम्ही पाहतात. पहिलं पॉवर पिच ओव्हर. तर बघा आमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल व्यासपीठाच्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत तेवढे खेळाडू आहेत तेवढं विनंती करेन की आपण थोडंसं बाजूला यायचं प्लीज. व्यासपीठासमोर आपण थोडंसं बाजूला प्लीज आणि थोडीशी शांतता ठेवा कारण सामना शेवटचा या ठिकाणी रंगतो. मैदानावरती शेवटचा सामना असेल. तक्षशिलेबन विपक्ष डवलेपाडा इंदगाव 11 असा संघ सामना तुम्ही पाहतात. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज होतोय. पंकज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. शायकिनीवरती फलंदाज विलास. हा चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित त्या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. पंच फिरोजकार सर त्या ठिकाणी आम्हाला इशारा करतात. व्हाईटचा अवांतर धाव मिळेल. व्हाईट +1. एकूण या ठिकाणी 2 धावा मिळतात. फलकावरची टोटल तुम्ही पाहतात 3 धावा धाव फलकावरती. 3 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतात. त्या ठिकाणी मात्र खूप चांगली स्पर्धा VPL वांगणी प्रीमियर लीग या ठिकाणी मात्र बहुचर्चित असलेली स्पर्धा लोकप्रिय स्पर्धा तुम्ही पाहतात. VPL वांगणी प्रीमियर लीग सुरू आहे. हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका होता. पॉइंट रिझन मध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मध्ये या ठिकाणी डायरेक्ट हिट होत नाहीये. सिंगल एक पडली जाते. बघा निश्चित तुम्ही पाहतात आज स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला चांगले चांगले सामने पाहायला मिळाले. तर या ठिकाणी बघा तुम्ही काय तर निश्चित तुम्ही पाहता त्या ठिकाणी 5 दिवसामध्ये निश्चित चांगला खेळ पाहायला मिळाला. तेवढेच मान्यवर या स्पर्धेला भेट देतात. आजच्या दिवसामध्ये सुद्धा व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर तमाम मान्यवरांचा सर्व क्रिकेट रसिकांचा सर्वांचे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राऊंड द विकेट. इथे लोवर फुल टच चेंडू होता. ऑफ ड्राईव्हचा फटका एका हाताने चेंडूला जज केला जातोय. तू मे फलंदाज इथे मात्र बाद होणार. पहिला मोठा धक्का लागतोय. या ठिकाणी आपण पाहतोय डवलेपाडा इंदगाव 11 टीमला लागणारा पहिला धक्का मैदानावरती. विलास बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी गोविंदला दरोडा साहेबांचं शुभागमन झाले. आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. तर एक सूचना असेल आपण पाहतोय सरकारी 11 टीम आणि मोरिया 11 संघ या ठिकाणी आपण कुठेच जायचं नाहीये. निश्चित आपण कुठे जाऊ नका. थांबायचं. आपण सामना झाला तरी सुद्धा आपण थांबायचंय. संपर्क साधायच्या आयोजकांशी. मग या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपाने. तालमेल नाहीये कॉल नाहीये संवाद नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज इथे मात्र बाद होतोय. विलास बाद झालाय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती अमोल येतोय. अमोल दिघे तुम्ही पाहताय. उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक तुम्ही पाहणार. तर गोलंदाज इथे मात्र चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी
पंकजला तुम्ही पाहतायत पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. सामना बिग पॉइंट असेल, शेवटचा सामना या मैदानावरती. इथे मात्र हा फटका सरबाटने केलून करलाय लॉंग ऑनच्या वरना ब्रँडेड षटकार 6 धावा. नागेश थँक्यू डीजे. तर या ठिकाणी बघा अमोलच्या बॅट बंद षटकार आलाय. षटकारानं आपण पाहतोय स्वतःच अकाउंट ओपन करतोय हा फलंदाज अमोल. हा चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार, मात्र दुसऱ्या चेंडूवरती एज लागतीये. फलंदाज बाद, बिग विकेट. लगेच चोख प्रत्युत्तर दिलं जातंय गोलंदाजच्या माध्यमातून, पंकजच्या माध्यमातून अमोलला. इथे मात्र पबिलियनचा रस्ता दाखवला जातोय. बिग विकेट डाऊन. तर या ठिकाणी बघा मोरिया 11 संघाचा संगनायक आणि आपण पाहतोय सरकार 11 संघाचा संगनायक. या दोन्ही संगनायकांना विनंती करा आपण व्यासपीठावरती येऊन संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या संगनायकाला विनंती करेल मोरिया 11 संघाचा संगनायक आणि सरकार 11 संघाचा संगनायक. बघा या आपण संपर्क साधायचा आहे. मग या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी काय झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम षटक फेकलं गेलं. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतायत पंकजच्या माध्यमातून. एक फलंदाजाला बाद केला आणि 10 धावा खर्च केल्या. फलकावरची टोटल धवलेपाडा इनगाव संघाची तुम्ही पाहतायत 10 धावा फलकावरती. इथून मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती होते अजय शेंडे तुम्ही पाहतायत. या ठिकाणी मात्र अजय आणि राजेश पराट असे दोन या ठिकाणी फलंदाज असतील. सलामीसाठी आलेला राजेश आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरचा मिडल ऑर्डरचा फलंदाज तुम्ही पाहतायत. या ठिकाणी मात्र अजय येतोय. शायकीनवरती राजेश असेल. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्ही पाहतात साहेब येतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सैफला प्राचारण केले जाते. शेवटचा सामना रंगतोय बिग पॉइंट सामना असेल. यू आर द वॉचिंग बिग पॉइंट मॅच. आपण पाहतायत अतिशय मोठा सामना मैदानावरती. ओ द विकेट. इथे हा चेंडू जेलची संधी नक्कीच होती, चुकी दाखवली मी म्हणेन. अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होऊ शकला असता. मग त्या ठिकाणी बघा शॉर्ट थर्ड मॅन रिझनचा खेळाडू थोडस त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांना, मग या ठिकाणी पोहोचत नाहीये. झेल जमिनीला दान केला जातोय आणि इथे मात्र पहिला जीवदान दिला जातोय फलंदाज राजेशला. पहिले झेल इथे सोडलं गेलं राजेशचं. मात्र इथून मात्र कशा प्रकारे खेळ करेल, संधीचं सोड करेल का. ओ द विकेट. हा चेंडू ऑब्राईचा फटका. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक पुरस्करते 11 धावा धावफलकावरती. इथून मात्र या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये, कारण खेळपट्टीचा विचार केला तर किती धावा या खेळपट्टीमध्ये केल्या तरी सुद्धा कमी असतील, कारण बऱ्याचशा धावा इथे आम्ही पाहिल्या चेस होत आहेत. फलंदाजासाठी अनुकूल असणारी खेळपट्टी तुम्ही पाहतायत. ओ द विकेट. इथे फटका चांगला स्क्रीन समोर. हेलिकॉप्टर शॉट सरळ बाटने खेळून काढलाय. चेंडू सीमा पार. दमदार आणि दर्जेदार चौकार. डिझाईन बघा या ठिकाणी एक सूचना आहे ते ढवलेपणा संघासाठी, ढवलेपणा इनगाव संघासाठी ही मॅच असेल डू ऑर डाय, कर या मरोची स्थिती असेल. जर ही मॅच जिंकली तर अस्तित्व आपलं टिकून ठेवेल या स्पर्धेमध्ये. जर ही मॅच हारली तर या स्पर्धेमधून आपल्याला बाहेर व्हावं लागेल, या स्पर्धेमधून आपल्याला निरोप घ्यावा लागेल. बघा ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. एका बाजूने आपण पाहतोय ढवलेपणा इनगाव संघासाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. अजय येतोय सायकलवरती पुन्हा एकदा. ओ द विकेट. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला होता. या ठिकाणी स्क्रीन समोर पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. लॉंग ऑनचे खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येऊन चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलच्या माध्यमातून धावफलक इथे पुढे सरते. धावफलकावरती धावा 17 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या 10 धावा आल्या होत्या. मग या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावा येत नाहीयेत, फक्त 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतात आतापर्यंत. ओ द विकेट. हा चेंडू वॉटर बॉल. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ त्या ठिकाणी बाउन्स होते, उचली घेतोय आणि वेगाने निघून जातोय.
निर्धाव चेंडूची सांगता फलंदाजाला पूर्णपणे चकमा दिला जातोय. षटक क्रमांक पॉवर पेचा दुसरा सुद्धा समाप्त झाला. P1 आणि P2 इथे समाप्त झाला आणि ज्या वाजवी षटकामध्ये धावा बनवायच्या असतात फलंदाजांना मात्र त्यात वाजवी षटकामध्ये धावा इथे येत नाहीयेत. फलकावरची टोटल तुम्ही पाहतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 16 धावा. डीज आहे तर या ठिकाणी बघा आपण पाहतोय वांगणी गावातील शिक्षक तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू जयेश कंडागले आणि प्रमोद कंडागले यांचेच बंधू तुम्ही पाहताय. त्या ठिकाणी मात्र तर या ठिकाणी त्यांचं शुभागमन झाले. जयेश कंडागले साहेब आणि प्रमोद कंडागले यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. त्याच्यानंतर स्टार कॅटरेस मुकीम बुबेरे या ठिकाणी यांचं सुद्धा आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आणि अधिक स्वागत. हा चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. लॉंग लॉंग बिग बे गॉन 6 रन षटकार. या बात आहे अप्रतिम. या ठिकाणी आता मध्ये स्ट्रोक लगावला जातोय. षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. फलकावरची टोटल 22 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपकला तुम्ही पाहतायत. पहिल्या चेंडूपती स्वागत केलं जातोय. दुसऱ्या षटकारासाठी 500 रुपये असतील मात्र या ठिकाणी लगेच षटकार टोकला जातोय. मिड विकेट सीमा रेखा बाहेर ब्रँडेड षटकार 6 धावा. बघा अलकाताई बेकर यांच्याकडे या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं. 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं बॅक टू बॅक 2 षटकांसाठी. मध्ये या ठिकाणी फलंदाजानं ती संधी मात्र कमावली आहे. त्यात पारदर्शकते पटकावले. अजयच्या बॅटमधनं हा दुसरा दमदार षटकार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती षटकार हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? खूप चांगली फलंदाजी होते. हा चेंडू टॅप केला जातोय अंडरम बॉक्स स्टाईलनं. लॉंग ऑनचा खेळाडू जज करतोय. चेंडूला 1 धाव कंप्लीट फक्त सिंगल. इथे मात्र आपण पाहतोय आता धावांचा वेग वाढवला जातोय. फलकावरची टोटल आता वेगाने पुरस्कते 29 धावा फलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या कारण पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 10 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा. या ओव्हरची सुरुवात अप्रतिम केली जाते अजयच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या एंडला कशी फलंदाजी करेल ओपनिंग साठी आलेला आपण पाहतोय सलामीवीर राजेश ऑन स्ट्राईक ऑफ द विकेट. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टिंग वरती चेंडूला ठेवला जातोय. बघा या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक या ठिकाणी मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आपल्या टीमसाठी. आता फलंदाज राजेश षटकार किंवा चौकार ठोकेल का? ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू येतोय. 1 धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. 2 धावा इथे 1 पडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल इथे मात्र 2 ने पुरस्कते 31. 31 धावा फलकावरती. दीपक पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा गेले स्ट्रायकिंग वरती राजेश. इथे मात्र फुटवर्कचा वापर केला होता. पदतालीचा वापर करतोय. संपर्क नाहीये पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा. चेंडू सरळ आपण पाहतोय ऑफ स्विंग वरती निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 सुद्धा समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना आपण पाहतोय. फलकावरची टोटल तुम्ही पाहतात. डवलेपाडा इनगाव संघाची धावसंख्या 31. 31 धावा फलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल तोपर्यंत एक आपण या ठिकाणी आपण पाहतोय. तोपर्यंत आमच्या सोबत काही मान्यवर जॉईंट होत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय सनरायझर्सचे योगेश गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. पॅकर्स आहेत आपण पाहतोय. संघ मालक आहेत योगेश गायकवाड साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करेल सनरायझर्सचे पॅकर्स योगेश गायकवाड साहेब. 3 षटके इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 31 धावा फलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल तोपर्यंत आपण डीजे मास्टर कडे बोलूया. डीजे मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा.
थोडस स्पीडला केलं आपण या ठिकाणी मात्र स्पीड अप करा थोडा सामना. तर या ठिकाणी बघा निश्चित सामना स्पीडअप करा. आपण अजून आपल्याला सामने खेळवायचे तर निश्चित तुम्ही पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये 31 धावा फलकावरती. सायकलमध्ये फलंदाज अजय तुम्ही पाहता ज्यानं खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 2 षटकांनी आणि 1 चौका टोकलाय. तर 4थ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल भगत ओ द विकेट. राहुलचा चेंडू अतिशय खराब तुम्हाला पाहायला भेटेल. पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. निश्चित तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र यस पंचांनी विचार केल्यामध्ये आपण पाहतोय गुड डिसिजन अंपायर. लेक्शमच्या निश्चित आपण पाहतोय बाजूने जात होता चेंडू. मध्ये या ठिकाणी निर्धाव निश्चित आपण पाहतोय 1 धाव एकवटली जाते. फलकाबाजी टोटल 1 ने पडू शकते 32 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल ओ द विकेट. हा चेंडू वीरेंद्र सेवक शाईनला भिरकावून दिलाय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव कंप्लीट करा. क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. अजून 2 धावा इथे ऍड केल्या जातील. सिंगल आणि डबल आता मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. डवलेपणा इनगाव संघाकडनं. संघाची टोटल तुम्ही पाहता 2 ने पडू शकते 34. 34 धावा फलकावरती. शाकिनीमध्ये फलंदाज राजेश असेल ओ द विकेट राहुल. हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला गेला होता मात्र कुठपर्यंत लॉंग ऑन रिजन मध्ये सुरेख जेल टिपला जातोय. फलंदाजाला इथे मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. राजेशची पारी इथे समाप्त होते आणि अजून एक धक्का लागतोय डवलेपणा इनगाव टीमला. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सलामीला गेले फलंदाज राजेश इथे मात्र बाद होते. राजेशने या ठिकाणी मात्र थोडीशी निराशजनक फलंदाजी केली कारण धावा बनवलेल्या नाहीत आपल्या टीमसाठी. करूया मरोची स्थिती तुम्ही पाहताय. डू वा डायटचा सामना तुम्ही पाहताय या ठिकाणी डवलेपाडा इनगाव संघासाठी. आज सामना त्यांना जिंकावाच लागेल. हा चेंडू त्या ठिकाणी बघा अजय साठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज राहुल या ठिकाणी कमबॅक दाखवतोय. आतापर्यंत राहुलनं 4 चेंडू पिकलेत. धाबा खर्च करतोय फक्त आणि फक्त 3 धाबा ओ द विकेट. हा चेंडू पॅड मध्ये आदळतोय. या सिडीज आउट. लाऊड अपील गेली होती. पंचांचा बोट इथे आकाशाकडे असेल. बिग विकेट डाऊन. अजून एक मोठा फलंदाज बाद होतोय डवलेपाडा इनगाव टीमचा अजय. बॅक टू द पॅव्हिलियन. चला टीम मीटिंग करू नका. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण संघाला विनंती केली कारण अजून एक सामना खेळवायचा आहे मला. तर तक्षशिलीमा संघ आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी प्रशंसा करेल राहुल. तुम्ही पाहताय ज्यांना आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च आहेत. 2 फलंदाजांना बाद केलंय. इच्छित आपण पाहतोय मागच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. मध्ये या ओव्हरमध्ये धावांवरती पूर्णपणे अंकुश लावतोय गोलंदाज राहुल. हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. शतक्षक जज करतील उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ
इथे समाप्त होतो आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागले गेल्यात. डवलेपणा इनगाव टीमची धावसंख्या 35 धावा. शेवटचं षटक असेल, चला स्पीडअप करा, पण षटक लगेच लावून घ्या. शेवटचं षटक असेल, 6 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. मग 6 चेंडू मध्ये किती धावा एकवडेल, 1 ओव्हर मध्ये किती धावा एकवडेल डवलेपणा इनगाव संघ आणि किती धावांचं टार्गेट इथे मध्ये सेट केले जाईल तक्ष इलेव्हन संघासमोर. डीजे थँक्यू सो मच. षटक क्रमांक आता 5 सुरू होतोय. सेफ पुन्हा एकदा येतो गोलंदाजी मार्ग वरती, तर स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल नामदेव ऑन स्ट्राइक ऑफ द विकेट. पहिला चेंडू सेफचा. हा चेंडू पहिला चेंडू वरती आगास केला जातोय. ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे क्या बात आहे. बघा आपण पाहतो या ठिकाणी मात्र षटकारानं आगास करतोय फलंदाज नामदेव. तुम्ही पाहतायत याच पटक्यांची गरज असेल, शेवटच्या मोमेंटला धाबांची गरज असेल. आपण पाहतोय धवलेपणा इनगाव टीमला मात्र त्या धाबा एकवटल्या जातात. आता मात्र पहिल्या चेंडूवरती सेफच्या चेंडूवरती षटकार दाखवलाय फलंदाज नामदेवनं. उत्तुंग षटकार तुम्ही पाहतायत. मात्र या ठिकाणी अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धाबा एकवटेल, अजून षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळेल का. राऊंड द विकेट. हा चेंडू वन्स अगेन मात्र या ठिकाणी ऊंचाई ज्यादा लंबाई कम आणि या ठिकाणी सोप्प जेल टिपलं जातंय. ज्या फलंदाजानं षटकारानं आगाज केला होता त्याच फलंदाजाला दुसऱ्या चेंडूवरती पबिलियनचा रस्ता दाखवतोय गोलंदाज सेफ. डीजे SK Production. थँक्यू डीजे. क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून निश्चित तुम्ही पाहता. उमेशच्या माध्यमातून चांगलं संगीत. नवीन फलंदाज अर्षद. राऊंड द विकेट गोलंदाज सज्ज. हा चेंडू बघा आता मात्र ऑफस्विंग वरती ठेवला जातोय. खोलबट टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहतायत. खूप वेगाने निघून गेला चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात मात्र या षटकाची बघा किती चांगली झाली होती. षटकारानं तुम्ही पाहताय सुरुवात झाली होती मात्र लगेच नामदेवला बाद केलं आणि आता मात्र लगेच दुसरा चेंडू निर्धाव सुद्धा फेकतोय. म्हणजे या 2 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. 3 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील. हा चेंडू स्लोवर बन पद्धतीचा चेंडू. इथे मात्र एकच धाव एकवटली जाईल. फक्त सिंगल तुम्ही पाहतायत. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन तुम्ही पाहतात. गोलंदाज व्हेरिएशन दाखवते. आपल्या बाजूने मात्र गोलंदाजी करत असताना फक्त सिंगल मिळते. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतात 42 धावा धावफलकावरती. इथून मात्र आपण पाहतोय 50 ते 55 धावा बनवायच्या होत्या. मात्र आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूवरती किती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव पूर्ण होईल का. 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावसंख्या पुढे सरते. 44 धावा. इथे मात्र आपण पाहतो एखादा षटकार जर टोकला तर 50 कंप्लीट करू शकतो. 50 इथे मात्र पूर्ण होऊ शकते. आता शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातील. हा चेंडू भिरकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये. ताकद थोडीशी पटक्यामध्ये कमी पाहायला मिळाली आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा गडी बाद होतोय. षटक क्रमांक 5 समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होता आणि पहिल्या सत्रामध्ये फलकावरती टोटल लावली गेले डवलेपणा इनगावकड संघाकडनं 44 धावा. तर या ठिकाणी बघा आपण व्यासपीठावरती बोलूया. स्टार कॅटरेस मुकीम भुबेरे यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल आणि सनरायझर्स पॅकर्स योगेश गायकवाड साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मात्र स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाईल. तर निश्चित तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र
सन्मान केला जातो स्टार कॅटरेस मुकीम बुबेरे आणि सनरायझर्सचे पॅकर्स योगेश गायकवाड यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावरती. तर मोरया 11 संघाचा संघनायक आणि सरकार 11 संघाचा संघनायक जर आपण आला असाल तर व्यासपीठावरती या, आपण संपर्क करा आपण आयोजकांशी. तर या ठिकाणी आपण पाहतो केल्याचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये 44 म्हणजे 44 धावा फलकावरती लागल्यात. तर जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 45 धाब्याची गरज असेल. आता ही मॅच तुम्ही पाहतात खूप इम्पॉर्टंट असेल ढवलेपाडा इनगाव टीम साठी. डू ऑर डाय करा मरोची स्थिती असेल. सामना जिंकला तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल ढवलेपाडा इनगाव संघ. जर सामना पराभूत झाला तर या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल. सामन्याचं चित्र कशा प्रकारे असेल, सेकंड सत्र कशा प्रकारे असेल या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आमचे जवळचे मित्र योगेश मडबे यांच्याकडे जातोय. थँक्यू. We are grateful to have you here and welcome you Atish Shalar and Atul Shalar and his team Touch 11. Touch 11. Touch 11. We are grateful to have you here and welcome you Atish Shalar and Atul Shalar and his team Touch 11. Touch 11. Touch 11. Touch 11. थँक्यू सो मच सोनू बांगर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. वांगणी प्रीमियर लीग 2019 पर्व आजच्या दिवसातील शेवटचा मॅच मध्ये ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. कारण इथनं जर तक्ष 11 संघ मॅच जिंकला तर निश्चित इथनं अजून एक बिग पार्ट पाहायला भेटेल. हा चेंडू सुरेख फटका, सुरेख सुरुवात मैदानावरती. पहिला चेंडू 1 सेकंदभर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संग्रामशमयी चौकार. तर निश्चित आपण पाहतो मैदानावरती एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटते. लो स्कोरचा मॅच पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला भेटेल. कारण इथे आपण पाहतो तर टार्गेट उभं केलं फक्त 45 धाब्याचं. प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती ढवलेपाडा इनगाव टीमनं फक्त 44 धाबा केला आणि 45 धाब्याचं उत्तर देताना पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. निश्चित आपण पाहतो शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येते. कारण आतापर्यंत 7 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. मग एक संघ कोण असेल, 2 संघ अजून उरलेत. आणि आता मात्र जर हा चेंडू आपण पाहतोय सुरेख स्ट्रोक, ताकदीचा वापर, ओव्हरपिच चेंडू फेकून दिला लॉंगॉनच्या वरनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रशांतच्या बॅट मधून षटकार. तर सुनील गावस्कर स्टँड मध्ये जे प्रेक्षक बाईक वरती बसल्यात ना ते आपण ना कासकाली करायची. थँक्यू. तर इथे आपण पाहतो प्रशांतच्या बॅट मध्ये षटकार येतोय. प्रशांत राणे मैदानावरती आक्रमक रूप धारण करतोय. 45 धाब्याचं लक्ष असताना काय जबरदस्त सुरुवात. अजून एक फुल्लेन चेंडू गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे आणि यावेळी चेंडू जाईल वाईड.
थँक्यू डीजे. कौतुक करेल मी आमच्या डीजे मास्टरचं, कारण सातत्याने खूप चांगलं संगीत त्यांच्याकडनं आलाय. MS ग्रुप निश्चित आपण पाहतो, निश्चित त्यांच्याकडनं सातत्याने खूप चांगले संगीत. उमेश असतील त्यांच्याकडनं निश्चित सातत्याने चांगलं संगीत प्रेक्षकांना ऐकायला भेटलं 5 दिवसामध्ये. बस पद या विभागामध्ये मग कुठेही असो, सातत्याने त्यांचं संगीत खूप चांगलं असतं आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील संगीत ऐकण्यासाठी देखील मैदानावरती येतात. पण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बरेचशा प्रकारचे प्रेक्षक असतात. काही प्रेक्षक संगीत ऐकण्यासाठी, काही प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी. मात्र इथे सुरेख स्ट्रोक प्रशांत राणेच्या बॅट मधनं अजून एक ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा. मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडूंवर अपार प्रेम, कमी पडू देत नाही कशाची. इथे छोटा नाही कोणी मोठा, नाही माणुसकीचा तोटा. इथे छोटा नाही कोणी मोठा, नाही माणुसकीचा तोटा. सारे मनाने आहेत भीर. 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 28 धाबेचा खेळ त्याला साकारला मैदानावरती. समीकरण फक्त 11 धाबीची गरज असेल. 17 चेंडू आणि 11 धाबा. हा चेंडू सुरेख होता, गॅप मध्ये खेळतायत. चेंडू जायला वाडी श्लोगांकडे, तिथे मात्र शतक्षक होते. सिंगल येते, स्ट्राईक रोटेट झाली. फक्त 10 धाबीची गरज असेल, कारण टोटल स्कोर आपण पाहतो 35 धाबा. इथनं जिंकण्यासाठी येणारे समीकरण 16 चेंडू आणि फक्त 10 धाबीची गरज. मॅच पूर्णपणे तक्ष 11 टीमच्या बाजूला मजबूत झाली. ज्या टीमने या लीग मध्ये सलग 3 मॅच जिंकल्यात आणि 4था मॅच देखील विजयाच्या दिशेनं. हा चेंडू सुरेख होता. या मध्ये आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 15 चेंडू आणि फक्त 10 धाबीची गरज आहे. ही मॅच पूर्णपणे आपण पाहतो त्यांच्या बाजूला येते. हा चेंडू सुरेख स्ट्रोक, क्षेत्ररक्षक मात्र जज करतात. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट गॉन. सुनील शेंडे बॅक टू द पवेलियन. आली 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 वांगडी प्रीमियर लीग. आली 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 वांगडी प्रीमियर लीग. आली 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 वांगडी प्रीमियर लीग. आली 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 वांगडी प्रीमियर लीग. द सरकार 11 टीमचे कॅप्टन, मोरिया 11 टीमचे कॅप्टन दोघांना आमंत्रित केले आपण यायचं इकडे. निश्चित कारण मॅच खूप महत्वाचा असेल त्यांच्यासाठी. सुपर 8 साठी मात्र अजून एक झेल. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. प्रशांत राणे ज्यानं आपल्या टीम साठी 12 चेंडू मध्ये 34 धाब्याचं योगदान दिला, तो प्रशांत राणे बॅक टू द पवेलियन. वांगणी या शहरात, या VPL मैदानात. वांगणी या शहरात, या VPL. अजयचं कौतुक करेल, कमबॅक केला मैदानावरती. कारण सलामी फलंदाज सेट झाले आणि त्या फलंदाज आता बाद केल्यात. समीकरण 13 चेंडू आणि 10 धाबीची गरज आहे. कारण एक ओव्हर देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिले. 6 चेंडू 6 धाबीची गरज असताना लक्ष्मीकांत शेलार ज्यानं जो षटक फेकला या स्पर्धेमधला एक निर्णायक षटक आणि एक चांगला विक्रम आपल्या नाबाबती कोरला. अजूनही एक 21 मात्र चेंडू बीट झाले होते. तोपर्यंत सिंगल येते. एकूण धावसंख्या आपण पाहणार धाबागती धाबा लागतात त्या 36. फक्त 9 धाबीची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी.
मात्र तुम्हाला धाबा वाचवायच्यात, मग ते इथे गोलंदाज खूप मेहनत करतोय. तर यावेळी आपण पाहतोय धाबसंख्या आपण पाहतोय पुढे सरकती 37 धाबा जिंकण्यासाठी फक्त 8 धाबीची गरज आहे. 11 चेंडू आणि 8 धाबा. तर फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय दीपक आणि पंकज हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. हा चेंडू यष्टीरक्षक वारंवार चुका करतोय. यावेळेस मात्र अजून इथे चूक पाहायला भेटली, मात्र धाव घेत नाहीयेत. डाट चोरीची समाप्ती. समीकरण असेल 10 चेंडू आणि 8 धाबा. 10 चेंडू 8 धाबा. इथे मैदानावरती रफ अँड टफ मॅच आमचे प्रेक्षक पाहतात. तर निश्चित इथे आपण पाहतो फलंदाज स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळतोय दीपक. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. गोलंदाज खूप चांगली मेहनत करतोय मैदानामध्ये. मग यावेळेस आपण पाहतो सिंगल येणार. 9 चेंडू 7 धावा मैदानावरती संघर्ष करतोय. एका बाजूने आपण पाहतोय धबेपडा इनगाव 11 टीम. तर निश्चित आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये फक्त 1 धाव इथे खर्च केली जाते. 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये खर्च केल्यात. म्हणजे बॅटमधनं अजूनही धावा येत नाहीयेत. समीकरण असेल 9 चेंडू आणि फक्त 7 धाबीची आवश्यकता. हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये होता. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट. समीकरण आता मात्र बदललं जात आहे. धाबांची गरज मैदानात एकूण धाबा तुम्हाला पाहायला भेटली असते आणि इथनं मात्र मॅच जिंकणं आता कठीण असेल, कारण वारंवार चुका दाखवल्या इथे दौलेपरा इनगाव टीमनं. ज्या संघाला मॅच जिंकणं खूप महत्वाचं होतं, मात्र प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडनं चूक पाहायला भेटले आणि त्या चुकीमुळे आज हा संघ बॅकवर्डवरती ढकलत येतोय. 42 जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि फक्त 3 धाबीची गरज. हा चेंडू मॅच फिनिश होणार. यावेळी मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. MS धोनी स्टाईल ना मॅच फिनिश केली आहे. चेंडू सीमा पार 6 धाबा. थँक्यू डिझे. चला मोरिया आणि सरकार 11 यायचं आपण टॉस साठी. थँक्यू डिझे. तर तक्ष 11 टीमने सलग 4 मॅच जिंकल्या तिथे आणि तो संघ देखील क्वालिफाय होतोय. तर टॉस केला जातो इथे. चला लगेच कृष्णाजी शेळार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचा. सन्माननीय कृष्णा शेळार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे टॉस करावा. मॅच असेल मोरिया 11 विपक्ष सरकार 11. 2 ओव्हरचा मॅच हा. दोन्ही संघ लक्षात ठेवा. तर सरकार 11 टॉस जिंकला. लगेच निर्णय घ्या आणि मैदानावरती उतरा. आणि इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते प्रशांत राणे. 34 धाबेची खेळी त्याने केली आहे. मात्र कौतुक करेल त्यांच्या गोलंदाज